अचानक डोक्याची अर्धी बाजू दुखतीये, हे साधं डोकेदुखी नसून शरीरात लपलेला इशारा असू शकतो. अनेकांना हे त्रासदायक वाटतं आणि त्यामागची खरी कारणं कळत नाहीत. चला सविस्तर समजून घेऊया. अचानक डोकेदुखीची मुख्य कारणे. 1. मायग्रेन हे मुख्य कारण आहे. यामध्ये बहुतेक वेळा डोक्याची एकच बाजू दुखते, डोळ्यातून पाणी येतं, प्रकाश सहन होत नाही आणि मळमळते. 2. नर्व्हस सिस्टीमशी संबंधित तणाव, जास्त स्क्रीन टाईम किंवा झोपेचा अभाव यामुळे अचानक एक बाजू ठणकत राहते. 3. रक्तदाबातील बदल, ब्लड प्रेशर, अचानक बीपी वाढला किंवा कमी झाला तरी डोक्याच्या एका बाजूला वेदना होतात. 4. सायनस ब्लॉकेज, कपाळ, नाक किंवा डोळ्याभोवती जडपणा जाणवतो आणि वेदना एका बाजूला जास्त असतात. 5. चुकीचा आहार, जास्त मसालेदार, तेलकट अन्न किंवा डिहायड्रेशनमुळे डोक्याचं संतुलन बिघडतं. उदाहरणार्थ, तुम्ही दिवसभर मोबाईल स्क्रीनकडे बघत बसला तर डाव्या बाजूला जडपणा जाणवू शकतो किंवा उपाशी पोटी राहिल्यास उजव्या बाजूला ठणक्यासारखी वेदना सुरू होऊ शकते. प्रभावी उपाय. 1. जीवनशैली सुधारणं. नियमित झोप, पुरेसं पाणी पिणं आणि स्क्रीनपासून ब्रेक घेणं खूप उपयुक्त आहे. 2. ताण कमी करणे. डोक्याला अचानक ताण न देणं. सौम्य मसाज, श्वसनतंत्र आणि तणाव कमी करणाऱ्या सवयी वापरल्या तर वेदना लवकर कमी होतात. तर एकूणच अचानक अर्ध्या डोक्याचं दुखणं हे मायग्रेन, ताण, बीपी, सायनस किंवा आहाराशी जोडलेलं असतं. काळजी घ्या, योग्य पद्धती वापरा आणि निरोगी राहा. तुमच्यासोबत असं दुखणं किती वेळा होतं? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.